नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तसंच रेपोर रेप, रेपोर रेप, रेपच रेप सध्या हे चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, पुण्यासोबत अख्ख्या महाराष्ट्राला हलवून टाकणारी घटना पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर घडलेली आहे. पहाटेच्या सुमारास 26 तारखेला. तर मित्रांनो, एक मुलगी 26 वर्षीय मुलगी, तिला स्वारगेट वरून पुण्यावरून फलटणला जायचं होतं. तर ती बस शोधत तिथे उभा राहिली. तितक्यात तिथे एक नराधम आला. तिला विचारलं, ताई कुठे जायचं? आता हा ताई म्हणतो, तर तिने विश्वासाने सांगितलं मला फलटणला जायचं. तर तो तिला म्हणतो की फलटणची बस इथे लागली नाही, दुसरीकडे लागली, चला मी दाखवतो. ती विश्वासाने त्याच्या मागे गेली, पण विश्वासाच्या लायकीचं हे जग नाही हे तिला काही कळलं नाही. त्याच्या मागे गेली. तिने एका बसमध्ये नेलं. तर बसमध्ये तिथे कोणीच नव्हतं, अंधार होतं. तर ती म्हणली अंधार आहे इथे. तर तो बोलला की टॉर्च लावून बघा, प्रवासी झोपलेले आहेत. ती मध्ये गेली. तितक्या त्याने दरवाजा लावला, त्याच्यावर अत्याचार करायला चालू केलं. मग ती आरडाओरडा केला, तर तुला जीव मारेल अशी धमकी दिली. म्हणजे याच्यात चुकी कोणाची? शासनाची, सुरक्षाची का कशाची? सारखं तेच गोष्टी रिपीट होत आहेत. तर काय बोलायचं आता ह्या गोष्टीला? म्हणून मुलींना परत सांगणे आहे की स्वतःची काळजी स्वतः घ्या. चाकू घेऊन चला, चटणी घेऊन चला, फाडून टाका, चिरून टाका, काय व्हायचं ते पुढे आपण बघू, पण स्वतःच्या इज्जतीला एक धक्का सुद्धा लागला पाहिजे नाही. बस विषय संपला. कारण शासन लक्ष देत नाही, तर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. स्वतःहून स्वतःची सुरक्षा करा.